नमस्कार. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज श्रवणी ट्युशनच्या लहानग्यांसोबत आम्ही निघालो आहोत एका सुंदर हिरव्यागार आणि आनंददायी ठिकाणी, बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. शाळा, अभ्यास, वही पुस्तकांपासून थोडा ब्रेक घेऊन निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस घालवायचा हा सुंदर प्रयत्न. ह्याची सुरुवात झाली काही लहानग्या मुलांच्या एका निरागस सूचनेतून. आपण आपल्या ट्युशनची पण एक पिकनिक घेऊन जाऊया ना कुठेतरी. ही कल्पना सगळ्यांनाच आवडली. मुलांचा उत्साह, त्यांचे चमकणारे डोळे आणि एकत्र घालवलेल्या वेळांची ओढ, यामुळे आम्ही लगेच ठरवलं 30 डिसेंबर रोजी आपण पिकनिकला जायचं. थोडा विचार, थोडी चर्चा आणि शेवटी ठिकाण ठरलं, संजय गांधी नॅशनल पार्क. पिकनिक ठरवल्यावर पुढचा महत्वाचा टप्पा होता गाडी बुक करण्याचा. त्यासाठी आम्ही श्री स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स उल्हासनगर 3 येथील 13 सीटर गाडी बुक केली. सगळं नीट प्लॅन झालं होतं. मुलांची यादी, जेवणाचा डब्बा, पाण्याच्या बाटल्या आणि अर्थातच उत्साह. पण म्हणतात ना, कधी कधी नशीब प्लॅन पेक्षा मोठं असतं. ज्या दिवशी गाडी आली त्या दिवशी आम्हाला कळालं की 13 सीटर ऐवजी 20 सीटर गाडी पाठवण्यात आली आहे. आधी थोडं आश्चर्य वाटलं, पण लगेच आनंदात बदललं, कारण गाडी मोठी होती म्हणजे जागा जास्त होती. आणि मग काय, आणखी काही मुलं सहलीला सामील झाले. आमची पिकनिक 13 लोकांवरून थेट 19 पर्यंत पोहोचली. मुलांची संख्या वाढली आणि त्यासोबतच वाढला गोंगाट, हशा, गाणी आणि सहलीचा खरा आनंद. गाडीत बसल्यापासूनच सहलीची मज्जा सुरू झाली होती. तूने क्या किया? अरे दिल पे रखी वो मेरे, दिल पे चलाई चुड़िया, दिल पे चलाई चुड़िया. तुझको सुनाया, ना देखी मेरी मजबूरिया, ना देखी मेरी मजबूरिया. Belum. Ah.
जल्दी अजिंक्य, अरे यार थोडं. प्रवासात तर खूपच मज्जा झाली. गाणी गात नाचत हसत खेळत आम्ही कधी नॅशनल पार्कला पोहोचलो ते कळलंच नाही. मुलं तर प्रचंड एक्साइटेड होती. कोणी खिडकीतून बाहेर पाहत होते, कोण फोटो काढत होतं, तर कोणी विचारत होतं आता काय बघायला मिळणार. पण आत गेल्यावर पाहतो तर काय, तिकीट काउंटरवर खूप मोठी रांग लागलेली होती. आम्हाला आधीच थोडा उशीर झाला होता आणि त्यात गर्दी खूप असल्यामुळे आम्हाला सांगण्यात आलं की आज फक्त एंट्री तिकीट मिळेल. कानेरी केव्स आणि जंगल सफारीसाठी फक्त बस रांगेतील तिकीट उपलब्ध आहेत. क्षणभर थोडी निराशा झाली, पण मुलांचा उत्साह पाहून आम्ही लगेच ठरवलं आधी कानेरी गुफा पाहूया. मग काय, सगळेजण बसच्या रांगेत उभे राहिलो. सुमारे 25-30 मिनिटांची वाट पाहिल्यानंतर शेवटी आमची बस आली. बस मधून प्रवास करताना एकीकडे डोंगर, दुसरीकडे दाट झाडी आणि मधूनच दिसणारी हिरवळ. हे दृश्य पाहत पाहत आम्ही कधी कानेरी गुफांच्या पायथ्याशी पोहोचलो ते कळलंच नाही. आजूबाजूला छोटे छोटे स्टॉल्स होते जिथे चिंच, बोर, काकडी, कलिंगड, पेरू, कैरी आणि अनेक पदार्थ होते. मग काय, मुलांनी अक्षरशः धाव घेतली. एकमेकांशी शेअर करत सगळे खाऊ मनसोक्त एन्जॉय करत होते. कानेरी गुफांच्या पायथ्याशी पोहोचताच आम्हाला दिसली खूप सारी माकडं. मुलं एकदम खुश झाली, थोडी घाबरलेली, पण उत्सुकता जास्त होती. थोडं पोट भरल्यानंतर आणि थोडं विश्रांती घेऊन आमची स्वारी कानेरी गुफा पाहण्यासाठी पुढे निघाली. डोळ्यात उत्सुकता, मनात कुतूहल आणि प्रत्येक पायरीसोबत नवीन अनुभवाची सुरुवात. कानेरी गुफांकडे जाणारी वाट थोडी चढाची, थोडी दमवणारी, पण तितकीच रोमांचक होती. शेवटी आम्ही पोहोचलो कानेरी केव्स येथे. इतक्या मोठ्या डोंगरात इतक्या सुंदर लेण्या कोरलेल्या पाहून मुलं अक्षरशः थक्क झाली. आम्ही त्यांना सोप्या शब्दात सांगितलं, ह्या लेण्या 2400 वर्षापूर्वी बौद्ध भिक्षूंनी ध्यान, अभ्यास आणि वास्तव्याकरता बनवल्या.
माणूसला निरोप देऊन आम्ही पुढे गार्डनच्या दिशेने निघालो. तोपर्यंत सगळ्यांना जोराची भूक लागली होती. एक मोकळी सावलीची जागा पाहून आम्ही तेथेच थांबलो. सगळ्यांनी घरून आणलेल्या डब्यांवर अक्षरशः ताव मारला. कोणी पोळी भाजी, कोणी पराठे, कोणी खास पदार्थ. प्रत्येक जण आपला डब्बा एकमेकांशी शेअर करत होते. एकमेकांच्या डब्यातील पदार्थाची चव घेत होते. ते दृश्य खूप सुंदर होते. साधं जेवण पण खूप आपुलकीचं. जेवणानंतर थोडा आराम केला. काही मुलं बसून गप्पा मारत होती तर काही मुलं लगेच खेळायला लागली. धावपळ, हशा आणि धमाल. पण सगळ्यांचं मन इतक्यात भरलं नव्हतं. काही मुलांना अजूनही काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली. मग काय, स्टॉलवर मिळणाऱ्या भेळ, चाट, फळ अशा छोट्या छोट्या खाण्याच्या मुलांनी मनसोक्त आनंद घेतला. सगळं खाऊन खेळून आता पुढचा प्लॅन होता जंगल सफारी. सगळी मुलं खूप एक्साइटेड होती. वाघ दिसेल का, हरिण दिसेल का, बसने जंगलात फिरायला मिळणार. पण तेवढ्यात कळालं की आज जंगल सफारी बंद आहे. पण आम्ही लगेच ठरवलं, जंगल सफारी नसेल तर आपण बोटिंग करूया. हे ऐकताच मुलांची सगळी नाराजी क्षणात गायब झाली आणि मग हसत खेळत उत्सुकतेने सगळी मुलं जवळच्या असलेल्या तळ्याकडे बोटिंगसाठी निघाली.
बोटिंगचा मनसोक्त आनंद घेऊन आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आम्हाला वाटलं होतं की डोंगर चढून खेळून बोटिंग करून आता मुलं थकली असतील, प्रवासात झोपतील, पण इथेच आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. मुलांची एनर्जी संपतच नव्हती, उलट ती अजूनच वाढल्यासारखी वाटत होती. बसमध्ये बसल्यावर कोणी गाणी सुरू केली, कोणी टाळ्या वाजवायला, तर कोणी उठून नाचायलाच लागलं. बसमध्येच गाणं, नाच, हशा आणि एकच जल्लोष सुरू झाला. पूर्ण परतीचा प्रवास मुलांनी नाचत गात आणि धमाल करत एकदम धिंगाणा घातला. त्या क्षणी आम्हाला जाणवलं ही सहल किती यशस्वी ठरली. थकवा होता पण तक्रार नव्हती. दिवस भरलेला होता पण समाधान त्याहून जास्त होतं. मुलांच्या चेहऱ्यावरचं ते हसू, तो निरागस आनंद आणि ती न संपणारी ऊर्जा, हेच या सहलीचं खरं यश होतं. म्हणून गातोय साजन गाणं तुझ्या गवरचं ना, स्कार्फ तोंडाला किक मारी होंडाला जोमात चालली या गाडी. पुन्हा कसा आवाज आला? पुन्हा कसा आवाज आला? कसा आवाज आला? परतीच्या प्रवासातच आमच्यासाठी एक सुंदर आणि गोड क्षण आला. आमच्या ट्युशन मधील एका विद्यार्थ्याच्या वडिलांची आमच्याशी अचानक भेट झाली. मुलांचा आनंद, सहलीचा उत्सव आणि तो दिवस आणखी खास करण्यासाठी त्यांनी आम्हाला सगळ्यांना आईस्क्रीमची ट्रीट दिली. थकलेल्या प्रवासात ही छोटीशी ट्रीट खूप मोठा आनंद देऊन गेली.
त्यांचे मनापासून आभार मानून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. आणि शेवटी हसत खेळत थकलेले पण समाधानी आम्ही सगळे आपापल्या घरी सुखरूप पोहोचलो. दिवसभराचा थकवा होता, पण मन मात्र आनंदाने भरलेलं होतं. ही सहल संपली होती, पण तिच्या आठवणी मुलांच्या चेहऱ्यावरच्या हसण्यात आणि आमच्या मनात खूप काळ जिवंत राहणार होत्या. श्रवणी ट्युशनची ही एक दिवसीय पिकनिक एक अनुभव बनून आमच्या आयुष्यात सदैव लक्षात राहील.